किंवा लेक्चरला आपण सुरुवात करू. ठीक आहे. तर पहा, संधी म्हणजे काय. आता संधी संधी म्हणजे काय. आपण यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे मराठी हा विषय आपल्याला अनोळखी विषय नाही. आपण शाळेमध्ये इव्हन तो कॉलेजमध्ये पण आपण हे सर्व पाहिलेलं आहे. फक्त आपलं विस्मरण झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं ते रिमेंबर आठवायचं आहे किंवा एक त्याला चांगल्या प्रकारे त्याचं काय उजळणी करायची आहे. याच आपण आज सुरुवात करणार आहोत. तर पहिला आहे संधी म्हणजे काय. तर संधी म्हणजे काय, वर्णाच्या एकत्र येण्याच्या प्रकारात संधी म्हणतात. एकदम सिंपल. आपण वर्ण पाहिले होते. वर्ण म्हणजे कोणते, अ पासून ते सर्व, अ पासून ते ळ पर्यंत. मग त्याचे आपण प्रकार केले, स्वर, स्वरादी, व्यंजन, हे सर्व काय झाले वर्ण. संधी म्हणजे वर्णाच्या एकत्र येणाऱ्या प्रकार. जे दोन वर्ण एकत्र येतात त्याला संधी म्हणतात. आणि संधी म्हणजे काय तर जोडणे किंवा साधणे. एखाद्या दोन गोष्टी आपण ज्यावेळी जोडतो त्यावेळी त्याला मराठी व्याकरणाच्या भाषेत संधी म्हणतात. ठीक आहे. बघा पुढे, जोड शब्द तयार होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळतात व त्या दोघांचा मिळून एक वर्ण तयार होतो. अशा वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारात संधी म्हणतात. इथे डेफिनेशन थोडी मोठी करून दिलेली आहे. आता आपण एक उदाहरण पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता कोणते दिलंय, खिडकी अधिक आत बरोबर खिडकी. आता या उदाहरणानुसार जर आपण डेफिनेशन बघितली तर बघा, जोड शब्द कोणता आहे, खिडकीत. खिडकीत हा जोड शब्द ज्यावेळी तयार होतो त्यावेळी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, आपला पहिला शब्द कोणता आहे, खिडकी, तर त्यातला शेवटचा वर्ण. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, आपला दुसरा शब्द कोणता आहे, आत. हे दोन ज्यावेळी एकत्र येतात ना त्यावेळी आपली खिडकीत हा शब्द तयार झाला किंवा हा जोड शब्द तयार झाला आणि त्यालाच आपण संधी म्हणतो. संधी होताना कमीत कमी दोन शब्द एकत्र येणं आवश्यक आहे. जोपर्यंत दोन शब्द एकत्र येत नाहीत वेगवेगळ्या भिन्न प्रकारचे, तोपर्यंत आपण संधी साधू शकत नाही. संधी साधण्यासाठी दोन वेगवेगळ्या शब्दांची गरज असते. आणि आपण संधी कशी दाखवतो, तर अधिक या चिन्हाने, म्हणजे हे दोन शब्द एकत्र आले आणि याच्यातून इज इक्वल टू हा पुढचा आपल्याला जी संधी भेटली ती दाखवतो. उदाहरण नंबर 2, आता घामोळे. घामोळे आपल्या दररोजच्या वापरण्यातील शब्द आहे. पण घामोळीची जर संधी वगैरे आपण करण्याचा प्रयत्न केला, संधी तयार करणे याला म्हणायचं संधी. आणि संधी विग्रह म्हणजे घामोळे ही संधी कशी तयार झाली हे दाखवायचं तर ते त्याला म्हणायचं संधी विग्रह. विग्रह म्हणजे फोड करणे. ओके. आता घाम अधिक ओळे याच्यातून काय तयार झालं तर घामोळे. ओके. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. वर्णाच्या एकत्र येण्याच्या प्रकारात संधी म्हणतात. दोन वर्ण अ पासून ते स पर्यंत ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी काय तयार होते, संधी. आणि संधीचा सिंपल अर्थ आहे जोडणे किंवा साधणे. ठीक आहे. संधी साधण्यासाठी सर्वात महत्वाच्या दोन गोष्टी कोणत्या आहेत तर दोन शब्द आपल्याला हवे आहेत. आणि ते आपण कसे दर्शवतो, अधिक या चिन्हाने, आणि ज्यावेळी ती संधी होते ती बरोबर या चिन्हाने आपण दर्शवतो. आता आपण पुढे पाहू. आता बघा, शब्दांची घडण व संधी. काय पाहायचं आपल्याला, शब्दांची घडण व संधी. त्यातलाच थोडासा पुढचा पार्ट आहे. शब्दांची घडण कशी होते हे आपण पाहिले. आता आपण मागे पाहिले घामोळे, घाम आधी ओळे. आता ईश्वर या शब्दाची फोड पुढील प्रमाणे होईल. आता याच्यावर थोडस लक्ष द्या, कन्फ्युज होऊ नका किंवा जंबल होऊ नका. ठीक आहे. हे तुम्हाला सुरुवातीला थोडं जड वाटेल. संधी हा चॅप्टर कसा आहे, जोपर्यंत त्याची प्रॅक्टिस होत नाही शब्दांची. आता मी जे सांगणार आहे त्या डेफिनेशन्स असतील किंवा त्या संकल्पना असतील, मी ज्या तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. पण जोपर्यंत तुम्ही एखाद्या संधीचा विग्रह करून पाहत नाही किंवा मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकात किंवा आपल्या पीपीटी मध्ये जे उदाहरणं आहेत ती उदाहरणं जोपर्यंत तुम्ही स्वतः पेन घेऊन वहीमध्ये सोडून पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला ती लक्षात येणार नाही. आणि शक्यतो आपण जे तो वाचणार आहोत ना ते प्लस तुम्ही जे रिव्हिजन किंवा तुम्ही ज्या शब्दांची संधी विग्रह करणार आहात त्यातून तुम्हाला आणखी क्लॅरिटी येत जाईल किंवा त्यातून आणि तुम्हाला क्लिअर होत जाईल. आता उदाहरणार्थ ईश्वर पहा. आता ईश्वर हा एक शब्द आहे, पण ईश्वर हा शब्द कसा तयार झाला, ईश्वरची फोड अशा प्रकारे होती की ई अधिक पाय मोडलेला श अधिक अ अधिक पाय मोडलेला व अधिक अ अधिक पाय मोडलेला र अधिक अ. आता मी तुम्हाला जर व्यवस्थित आठवत असेल तर तुम्हाला सांगितलं होतं पहा, अक्षर जे आहे अक्षर तयार होताना ना ते वर्णापासून तयार होत असतं. आणि वर्ण जे असतात ना, वर्णमालेत वर्ण आपण पाय मोडून दाखवतो. बघा, श हा पाय मोडून दाखवला, पण ज्यावेळी त्याच्यामध्ये अ हा आपण मिसळला तर तो श हा काय झाला, पूर्ण अक्षर तयार झालं.
तसंच व हा पाय मोडलेला, त्याच्यामध्ये जर आपण हे स्वर भेटला, स्वर मिसळला, तर काय झालं, व हे पूर्ण अक्षर झालं. तसंच र हा पाय मोडलेला, हे काय झालं, वर्ण. त्याच्यामध्ये हा अक्षर भेटलं, हा स्वर आपण जर मिसळला तर ते काय झालं, अक्षर तयार झालं. तर ईश्वर हा शब्द कसा तयार झाला, याची फोड पुढील प्रमाणे दिली. आणि इच्छा या शब्दाची फोड कशी होईल बघा. आता या ऑलरेडी काय आहे, स्वर आहे, त्याच्यामध्ये च पाय मोडलेला, च ला छ हा एकत्र आहे, त्यामुळे छ हा पाय मोडलेला. आणि आ बघा तुम्ही उच्चार करताना इच्छा, त्यामुळे आ हा काय मोठा आहे. तर इच्छाची फोड कशी झाली, ई अधिक पाय मोडलेला च अधिक पाय मोडलेला छ अधिक आ हा स्वर. स्वर आणि त्याच्याबरोबर मिळून आलेले वर्ण, आणि त्याच्यातून आपण काय साधलं तर इच्छा हा शब्द झाला. आता हे दोन शब्द एकत्र घ्यायचे, ईश्वर आणि इच्छा. बघा, ईश्वर हा शब्द घेतला अधिक इच्छा हा शब्द घेतला. ईश्वर हा शब्द घेतला म्हणजे काय हो, तर आपण मागाशी जी फोड केली ईश्वरची ती एकीकडे ठेवली, अधिक इच्छा ही ज्याची फोड केली होती ती आपण इकडे ठेवली. तर ईश्वर अधिक इच्छा हे दोन शब्द ज्यावेळी भेटतील किंवा या दोन शब्दात ज्यावेळी संधी होईल, तर कोणता शब्द तयार होणार आहे, ईश्वर इच्छा. ईश्वर इच्छा, ईश्वर इच्छाची जी फोड आहे ती ईश्वर अधिक इच्छा, आणि ईश्वरची जी फोड आहे ती याप्रमाणे आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कन्फ्युज होऊ नका, एकदम सिंपल आहे. सुरुवातीला थोडस जड जातो संधी हा चॅप्टर, कारण थोडस अभ्यास हा थोडासा अवघड आहे. पण जर तुमच्या बेसिक क्लिअर असतील, जर तुमच्या वर्णमाला जे आपण मागच्या चॅप्टर मध्ये घेतलं, तो जर त्या जर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील, तर हे समजण्यास तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर आपण एकदम बेसिक पाहिलं, संधी म्हणजे काय, संधीची आपण व्याख्या पाहिली. त्यानंतर आपण पाहिलं संधी कशी तयार होते. त्यानंतर आपण शब्दांची घडण व संधी पाहिली. एक उदाहरणात ईश्वर अधिक इच्छा, ईश्वर इच्छाची आपण फोड करून पाहिली. ठीक आहे. आता यानंतर पुढचा जो सर्वात महत्वाचा घटक आहे यामध्ये येणारा, तर संधीचे प्रकार. संधीचे प्रकार हे 3 प्रकार होतात. कोणकोणते, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. तुम्हाला जर आठवत असेल तर एकूण स्वर किती आहेत, अ पासून ओ पर्यंत 12, विसर्ग किती आहेत, 2च, अम आणि आहा, आणि व्यंजन किती आहेत आपले, 34. तर या शब्दांशी निगडीत जे संधी किंवा संधी साधतात किंवा संधींचे विग्रह होतात, त्यानुसार 3 प्रकार पडले आहेत, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. तर आज आपण यातील पहिला प्रकार जो आहे स्वर संधी, तर स्वर संधीचा आपण आज अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया स्वर संधीसाठी. आता स्वर संधी म्हणजे काय, हा, स्वर संधी म्हणजे एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यांच्यातील संधीच स्वर संधी असे म्हणतात. सिंपल, एकदम सिंपल. जे दोन वर्ण आहेत, जे एकमेकांशेजारी येणारे जे दोन शब्द आहेत, पण शब्द कशापासून तयार झाले असतात, तर वर्णांपासून तयार झाले असतात. आणि हे जर वर्ण जर तुमचे स्वर असतील, म्हणजे अ पासून अ पर्यंतचे शब्द 12 वर्णांमधील एक जरी वर्ण असेल, तर ती जी होणारी संधी आहे ती कोणती, स्वर संधी असेल. स्वर संधीची आपण आता काय पाहिली तर व्याख्या पाहिली. आता स्वर संधी म्हणजे आपण एक काय पाहू, स्वरूप कसे असते, तर स्वर अधिक स्वर, एक स्वर अधिक दुसरा स्वर, जेव्हा एका स्वरामध्ये दुसरा स्वर हा मिळतो त्यावेळी स्वर संधी तयार होते. उदाहरणार्थ पाहू आपण. आता काय, पहिला शब्द पहा कोणता, कवीश्वर शब्द दिला आहे. कवीश्वर हा काय झाला, शब्द झाला. आता कवीश्वर ची फोड कशी केली, तर कवी अधिक ईश्वर या शब्दाने केली. तर कवी मधलं जी वी आहे ना, हा कसा तयार होतो, तर वी व हा पाय मोडलेला अधिक छोटी ई, आपली जी ई असते ना स्वरामधली, ती ई जी कंसात दिली आहे ती, आणि त्यानंतर जो पुढचा शब्द येणारा ईश्वर मधली मोठी ई, म्हणजे हा स्वर. म्हणजे कवी मधला ई हा स्वर आणि ईश्वर मधला ई हा स्वर. ज्यावेळी हे दोन स्वर एकत्र येतात त्यावेळी ही पुढचा आपल्याला ई भेटतो. म्हणजे कवी मधला ई आणि ईश्वर मधला ई हे भेटून काय तयार झालं, कवीश्वर हा शब्द तयार झाला. आता तुम्ही नीट पहा, ई हा काय आहे, स्वर आहे, आणि पुढे येणारा ई हा देखील स्वर आहे. म्हणजे दोन स्वर ज्यावेळी एकत्र येतात, लक्षात घ्या, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अधिक दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, कवी मधला शेवटचा ई अधिक ईश्वर मधला पहिला ई, हे दोन ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी कोणता आपला शब्द तयार झाला, कवीश्वर. तर स्वर संधीमध्ये येणारे दोन शब्द हे काय असतात, येणारे दोन जे वर्ण असतात ते वर्ण काय असतात,
स्वरच असतात, म्हणजे अ पासून अ पर्यंतच असतात. आता आपण काय पाहिलं, स्वर संधी. तर स्वर संधीचे देखील 4 प्रकार आपल्याला आढळतात. मोरावाळंबे सरांच्या पुस्तकात या 4 प्रकारांचं व्यवस्थित विस्तृतपणे त्यांनी उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे. आणि आपण पीपीटी तयार करताना जो आपल्याला क्रक्स म्हणतो, क्रक्स किंवा जे सारांश म्हणतात किंवा एकदम जे इम्पॉर्टंट, अशी गोष्ट आपण असा सारांश काढलेला आहे की ते तुम्हाला वाचल्यानंतर व्यवस्थित संपूर्णपणे तुमच्या कन्सेप्ट, संकल्पना क्लिअर होऊन जातील. आणि ज्यावेळी तुम्ही मोरावाळे सरांचं पुस्तक वाचनासाठी घेताल त्यावेळी तुम्हाला या पीपीटीचा नक्कीच फायदा होईल. त्या दृष्टीने आपण एकदम क्रक्स मटेरियल किंवा क्रक्स त्यातला जो आत्मा गाभा गाभा असतो, तो गाभा आपण काढलेल्याने आपण ही पीपीटी तुमच्यासाठी तयार केलेली आहे. ठीक आहे. आपण पाहिलं तर कवीश्वर. आता स्वर संधीचे प्रकार टोटल 4 आहेत. कोणती कोणती? दीर्घत्व संधी, गुणादेश संधी, ऊर्ध्वादेश संधी आणि यनादेश संधी. ही संधीचे 4 प्रकार आपण आता आपल्याला पाहिजे आहेत. मी असं समजतो की सर्वांना समजलं असेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर आपले लेक्चर संपल्यानंतर आपण एक डाऊट सेशन ठेवू. त्या डाऊट सेशनला तुम्ही मला डाऊट विचारू शकता. तर तुम्हाला त्यावेळी वाटलं की बाबा आपली डाऊट क्लिअर नाही झाली तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करू शकता. ओके. किंवा अशोक सर, संतोष सर यांच्याकडे तुमच्या क्युरीज मांडू शकता. तर स्वर संधींचे प्रकार, त्यातली पहिली आहे दीर्घत्व संधी. आता दीर्घत्व संधी म्हणजे काय? कधी कधी हे जे शब्द आहेत ना, दीर्घत्व संधी, याच्या अनुसरून आपली व्याख्या असेल असं नाही. मराठीमध्ये ठराविक ठोकताळे असे आहेत की ते तसेच आहेत. ते तसेच का, याचं उत्तर लेखकाजवळ देखील नाही. म्हणजे मोरावाळे सरांना देखील जर असं विचारलं की हे असं असं का, तर नाही. ठराविक प्रचलित जे शब्द, आपल्याला मराठी भाषेचा वारसा 1000-1500 वर्षांचा आहे वारसा आपला, त्यानुसार जे शब्द चालत आलेले आहेत, प्रचलित शब्द आहेत, तेच आपण शब्द इथे वापरलेले आहेत. तर त्यातली संधीमधला आपण काय पाहिले, 3 प्रकार: स्वर संधी, व्यंजन आणि विसर्ग. आता स्वर संधीमधील 4 प्रकार कोणते? दीर्घत्व, गुणादेश, ऊर्ध्वादेश, यनादेश. आणि त्यातली पहिली आपल्याला पाहिजे दीर्घत्व संधी. दीर्घत्व संधी म्हणजे काय? दीर्घत्व संधी म्हणजे 2 सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहोंबद्दल त्या जातीतील एकच दीर्घ स्वर येतो, याला दीर्घत्व संधी असे म्हणतात. यालाच सजातीय स्वर संधी असे म्हणतात. मला एक आवर्जून गोष्ट उल्लेख करावीशी वाटते मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना. जिथे जिथे एकेका शब्दाला दुसऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द किंवा त्याला अल्टरनेट किंवा त्याला एक वैकल्पिक असा शब्द दिलेला आहे, तो शब्द तुम्ही पाठच करावा. दीर्घत्व संधी म्हणजेच सजातीय स्वर संधी, हे तुम्हाला झोपेत जरी विचारलं तरी पाठावं. याचं कारण का सांगतो? कारण आयोगाची प्रश्न विचारण्याची जी एक शैली आहे, माझा एक अभ्यास समजा 4-5 वर्षांचा किंवा आमच्या सगळ्या टीमचा जो अभ्यास आहे, गेले आम्ही कित्येक वर्ष आम्ही अभ्यास करत आहोत. तर असं लक्षात येतं की आयोग क्वेश्चन सोपं विचारतो, पण ती विचारण्याची जी शैली असते ना, ती शैली एकदम अवघड असते. तुम्हाला विचारताना दीर्घत्व संधी नाही विचारणार. कसं विचारणार? खालीलपैकी सजातीय स्वर संधीचे उदाहरण कोणते? आता तुम्हाला दीर्घत्व संधी माहिती आहे, पण तुम्हाला सजातीय स्वर संधी म्हणजे तुम्ही काय होणार? कन्फ्युज होणार. आणि ह्या कन्फ्युजनचं असा प्रॉब्लेम येतो की आपलं ते उत्तर तिथं चुकतं. म्हणजे आपल्याला उत्तर माहित असतं, पण त्याचा अल्टरनेट शब्द माहित नसल्यामुळे आपण तिथं कमी पडतो. तर फर्स्ट आपला काय पॉइंट असला पाहिजे की एखाद्या शब्दाला अल्टरनेट शब्द कुठे दिलेला आहे का, किंवा एखाद्या व्याख्येला अल्टरनेट व्याख्या. तसं दीर्घत्व संधी या शब्दाला दुसरा वैकल्पिक शब्द कोणता आहे, तर सजातीय स्वर संधी. आता आपण उदाहरणा देखील ते समजून घेऊ. उदाहरण पहा, खाली आपण कोड पण करून दिली आहे. आपण आता उदाहरण पाहू एक एक. ठीक आहे. आपण पहिला सूर्यास्त पाहू. सूर्यास्ताची जर फोड केली तर 2 शब्दांद्वारे त्याची फोड होते, म्हणजे संधीचा विग्रह होतो. सूर्य अधिक अस्त. आता मी सांगितल्याप्रमाणे सूर्य हा शब्द दिसतो, पण तयार कसा झालाय? तो वर्ण आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळून सूर्य तयार झालाय. तर सूर्य कसा तयार झालाय? पाय मोडलेला स अधिक उ नावा उ हा स्वर अधिक पाय मोडलेला र अधिक पाय मोडलेला य आणि अधिक त्याच्यामध्ये काय टाकलं आपण किंवा काय मिसळलं, तर हा स्वर मिसळला. असा काय तयार झाला? सूर्य. आणि अस्त कसा तयार झालाय? अ अधिक स अधिक त अधिक अ. तर पहा, वर सांगितलंय काय आपल्याला? 2 सजातीय स्वर लागोपाठ आल्यास
दोन स्वरच पाहिजेत, व्यंजन नको, म्हणजे अ आणि अ मधलाच शब्द पाहिजे आणि ते लागोपाठ आले तर त्या जातीतील एकच दीर्घ स्वर येतो. दीर्घ स्वर म्हणजे आता बघा आपण उदाहरण पाहू. जोड शब्द आपण काय करू, पहिला काय दिले पोट शब्द, दुसऱ्या कॉलम मध्ये दिले एकत्र येणारे स्वर व संधी आणि तिसऱ्यामध्ये दिले जोड शब्द. आपण काय करूया, पहिला जोड शब्द पाहूया. जोड शब्द काय, वस्त्रालंकार. हा एक शब्द आहे बाबा, कोणता, वस्त्रालंकार. वस्त्रालंकाराची फोड कशी करायची, तर वस्त्र अधिक अलंकार. आता वस्त्र याच्या शब्दाची जर फोड केली तर सर्वात शेवटी अ नावाचं आपल्याला काय आढळेल, एक स्वर आढळेल. अधिक अलंकार यामधील पहिलं अ हे काय आहे, तर तो देखील स्वर आहे. तर अ अधिक क काय तयार होणार आहे, साहजिकच आ तयार होणार आहे. आणि आ हा कसा आहे, दीर्घ स्वर आहे. तुम्ही बघा अ हा कमी स्वर झाला, छोटा स्वर, तर आ हा दीर्घ स्वर आहे. आ हा आपण पाहिलं होतं रस्व स्वर आणि दीर्घ स्वर. मी तुम्हाला सांगितलं जर तुमच्या पहिल्या बेसिक जर क्लिअर असेल तर क्लिअर आपण सांगितलं होतं स्वर, स्वरांचे प्रकार, रस्व स्वर, दीर्घ स्वर. रस्व स्वर कोणते, तर छोट ई छोटी, छोटा ऊ. आणि दीर्घ स्वर कोणते, ते आ, मोठा आ, मोठी ई, मोठा ऊ, आई. हे काय होते, दीर्घ स्वर होते. तर ज्यावेळी दोन स्वर एकत्र येतात आणि त्याचा दीर्घ स्वर तयार होतो, आ हा काय झाला, दीर्घ स्वर. खाली बघा शुभाशीर्वाद. शुभाशीर्वादची फोड कशी केली आहे, तर शुभ अधिक आशीर्वाद. शुभ हा काय झाला हो, शब्द झाला. आणि शुभ या शब्दामध्ये जर आपण शुभ या शब्दाची फोड केली, जर आपण वर सूर्य या शब्दाची जशी फोड केली होती, स अधिक उ अधिक र य अधिक अ, तसं जर आपण शुभ या शब्दाची फोड केली तर कसं येईल, श अधिक उ अधिक भ अधिक अ. म्हणजे शेवटचा शब्द, शेवटचा वर्ण कोणता आला, तर अ. अ हा वर्ण काय आहे, तो स्वर आहे. आणि त्याच्या पुढे आशीर्वाद हा शब्द आहे. आशीर्वाद मधलं पहिलं आ आहे काय, तो देखील स्वरच आहे. म्हणजे अ अधिक आ देखील काय तयार होतं, तर आज होतो. म्हणजे अ पण हा स्वर आला आणि आ पण हा स्वर आला. ज्यावेळी दोन स्वर एकत्र येतात आणि त्याचा दीर्घ स्वर तयार होतो तर त्याला काय म्हणतात, सजातीय स्वर संधी किंवा दीर्घत्व संधी. त्याच्या नावाचं आहे बघा, आ हा दीर्घ आहे. शुभाशीर्वाद मधला जो आ तयार झालाय अ अधिक आ, तो देखील दीर्घ आहे. आता आपण खालचे एक्झाम्पल फक्त पाहू, उदाहरण. गंगार्पण मध्ये गंगा मधला आ अधिक अ मधलं अ हा काय झाला, दीर्घ आ तयार झाला. महिलाश्रम मधला, महिलाश्रमची फोड केली, महिला अधिक आश्रम, तर लांब मधला आ अधिक आश्रम मधला आ, त्याचा देखील आ तयार झाला. नंतर आता मुनिच्छा. मुनिच्छा हा काय शब्द आहे. मुनिच्छाची फोड कशी केली, तर मुनी अधिक इच्छा. तर नी मधली जी ई आहे, नी हा जर शब्दाची फोड केली तर त्याच्यामध्ये काय आढळेल, तर शेवटी ई नावाचा स्वर आढळेल. अधिक त्यामध्ये इच्छा, यामध्ये जर ई मिसळला तर काय झालं, तर दीर्घ ई तयार झाली. आणि तो शब्द कसा तयार होणार मग, मुनिच्छा. मुनी अधिक इच्छा म्हणजे छोटी ई अधिक ई, ही देखील मोठी ई झाली. ई अधिक ई इज इक्वल टू ई म्हणजे मुनिच्छा. तर वर सांगितलेल्या व्याख्येनुसार दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास, म्हणजे अ अधिक अ किंवा अ अधिक आ किंवा आ हे सगळे स्वरच आहेत ना, त्या जातीतील एकच दीर्घ. पण आपल्याला जो शेवटी बरोबर चिन्हानंतर येणारा जो शब्द आहे तो नेहमी दीर्घच पाहिजे. म्हणजे अ अधिक आ अधिक देखील आज, ई अधिक ई देखील ईच. पुढे बघा, आता इथं गिरीश, गिरीश मध्ये काय दिलंय, तर ई अधिक ई देखील ईच म्हणजे गिरीश. रजनीश, रजनी अधिक ईश, रजनी मधला जो शब्दाची फोड केली तर रजनी, नी मधलं ई येणार आहे मोठं, आणि ईश, ईश मधलं हे ई, हे दोन्ही काय झालेत बाबा, स्वर आहेत. तर ई अधिक ई देखील ईच. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, तुम्ही जर पाहिलं हे ई, हे ई, हे उ उ उ, ठीक आहे. परत हा आ आ आ आ, हे कसे तयार झाले होते सगळे, हे कसे तयार झाले, हे कसे तयार झालेत, आपले दीर्घ आहेत सगळे. ह्या ह्या अ आणि अ मध्ये भेटला आ तयार झाला, त्या आ आणि आ मध्ये देखील आ तयार झाला. परत हे ई छोटी अधिक मोठी ई तयार झाली, मोठी मोठी ई तयार झाली. आपण आता ऊचे थोडे उदाहरण पाहू. आता ग्रुप देश, इथं काय दिलंय, ग्रुप देश हा शब्द दिलाय. ग्रुप देशची फोड कशी केली, तर गुरु अधिक उपदेश. आता गुरु मधला जर तुम्ही हा रू पाहिला, तर रू हा छोटा ऊ आहे आणि उपदेश मधला हा पहिला ऊ, तर ऊ अधिक ऊ देखील
उज झाला म्हणजे काय झाला तो दीर्घ उज झाला. तर गुरु अधिक उपदेश म्हणजे गुरुपदेश. अशा प्रमाणे आपण जर सर्व उदाहरणे पाहिले तर आपलं असं लक्षात येते की दीर्घत्व संधी तयार होताना दोन स्वर एकत्र येतात आणि दोन स्वर एकत्र त्यानंतर जो शब्द पुढे तयार होणार आहे आ हा कायम हा दीर्घच असतो. दीर्घ म्हणजे कोणता? आ, ई, उ ह्या 3 शब्दच तयार होतात. तर सिंपल एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आ, ई आणि उ म्हणजे मोठा आ, ही मोठी ई आणि ही मोठा उ हे 3 शब्द आपल्याला ह्या संधीमध्ये भेटतात. कोणत्या? दीर्घत्व संधीमध्ये. ठीक आहे. आता मी समजतो की दीर्घत्व संधी तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर झाली असेल. तुम्हाला काय करायचं आहे तर मी जे आता तुम्हाला सांगितलंय ही उदाहरणं तुम्हाला लिहून घ्यायची आहेत. म्हणजे तुम्हाला काय करायचं वस्त्र अधिक अलंकार हे लिहून घ्यायचं आणि वस्त्र अधिक अलंकाराची तुम्ही फोड करायची त्या शब्दाची वस्त्र या शब्दाची फोड करायची आणि त्याच्यामध्ये सर्वात शेवटी येणार हे काय असणार आहे स्वर असणार आहे. नंतर अलंकार मधलं हे पहिलं आणि अधिक काय झालं तुमचं हे आ तयार झालं. असं तुम्हाला जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर हे तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होईल. ठीक आहे. आपण काय पाहिलं दीर्घत्व संधी. आता पुढं दीर्घत्व संधी आपण पाहिली. आता दीर्घत्व संधीनंतर स्वर संधी मधील पुढचा प्रकार आहे आणि अतिशय सोपा प्रकार आहे. हे पूर्ण जे आहेत ना चारीचे चारी प्रकार हे खूप सोपे आहेत. फक्त तुम्हाला याची काय हवी आहे तर प्रॅक्टिस आणि रिव्हिजन. तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही या शब्दांची तोपर्यंत तुम्हाला ते शब्द व्यवस्थित समजणार नाही. पुढे पहा. आता याची व्याख्या कशी आहे पहिला आपण व्याख्या पाहू. अ किंवा आ या स्वरांपुढे ई उ रु बघा अ किंवा या स्वरांपुढे ई उ रु ऱ्हस्व किंवा दीर्घ यापैकी एखादा स्वर आल्यास त्या वर्णाबद्दल अनुक्रमे ए ओ अर असे वर्ण येतात त्याला गुणादेश असे म्हणतात. आता आपण पाहू व्याख्येप्रमाणे ही व्याख्या तुमच्या लक्षात येणार नाही पण आपण जर उदाहरणं पाहिली तर तुम्हाला या व्याख्येप्रमाणे सगळं लक्षात येत जाईल. इथं काय दिले बघा अ अधिक ई आला तर काय तयार होतो ए. आ अधिक ई तयार झालं तर ए. आ अधिक उ तर ओ तयार होतो. अ अधिक ई आलं तर ए. अ अधिक उ आलं तर ओ. अ अधिक रु आलं तर इथं अर तयार होतो. हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. काय तयार होतं अर. आ अधिक ई आली तर ए. अ अधिक उ आलं तर ओ. आ अधिक रु आलं तर अर तयार होतो. आपण काय करू आपण एक उदाहरण घेऊ आणि उदाहरणात देखील मी तुम्हाला ती व्याख्या समजून सांगतो. कधी कधी अभ्यास करताना वरून खाली जाण्यापेक्षा खालून वर यायचं. म्हणजे व्याख्यातून उदाहरण पाहण्यापेक्षा उदाहरणातून जर व्याख्या पाहिली तर ती व्याख्या तुम्हाला व्यवस्थित समजून जाते. आपण पाहू पहिला ईश्वर अधिक इच्छा असा शब्द इथे पोट शब्द दिलाय. ईश्वर हा वेगळा शब्द आहे इच्छा हा वेगळा शब्द आहे. आता ईश्वर र हा शेवटचं पाहायचं. र मधील र ची आपण कशी फोड करणार र अधिक अ. अ हा काय झाला तर हा अ पहिला काय झाला आपला आलेला स्वर आणि इच्छा मध्ये ई हा पहिला काय झाला स्वर झाला. अ पण स्वर आहे आणि ई पण स्वर आहे. पण वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही लक्षात घ्या अ किंवा आ या स्वरांपुढे ई उ रु आता अ पुढे काय झाले ई आले तर अ पुढे ई आलं तर काय तयार होते आपण मगाशी पाहिलं बघा आता अ अधिक ई ए तयार झालं म्हणजे ईश्वर अधिक इच्छा. आता ही ईश्वर इच्छा होणार नाही तर काय होणार ईश्वर रेच्छा होणार. ए काय होणार इथं काय झालं ईश्वर रेच्छा. रे मध्ये काय आलाय तुमचा ए आला. ईश्वर मधला र ची फोड केली तर शेवटी येणारा जो वर्ण स्वर आहे तर अ आणि इच्छा त्यामधील पहिलं काय ई. आपण सांगितलेल्या व्याख्येप्रमाणे अ किंवा या स्वरांपुढे हे लक्षात घ्या तुम्हाला दोनच स्वर इथे पाहिजे ज्यांच्या पुढे शब्द येणार आहेत. इकडं अ आणि आ. अ तर अ किंवा या स्वरांपुढे ई उरु आपण आता पहिला ईचं उदाहरण पाहू. आता काय आला ई आला. तर काय तयार होतो आपण इथे पाहिलं हे लक्षात घ्या तुम्ही अ किंवा हे लक्षात ठेवा ई रु हे लक्षात ठेवा आणि इकडं ए ओ आर लक्षात ठेवा. अ अधिक ई आलं तर ए होणार म्हणजे ईश्वर इच्छा तयार होणार. आता आपण त्यानंतर पुढचं एक्झाम्पल पाहू. आज एक्झाम्पल पाहू. हे पहा दुसरं एक्झाम्पल महा अधिक इंद्र. आता हा मधला
ह अधिक आ साहजिकच आहे. आ हा काय असणार आहे? हा आ असणार आहे. आणि इंद्र मधला हा पहिला ई असणार आहे. आता आ अधिक ई देखील काय तयार होतो? तर ए तयार होतो. तर महा अधिक इंद्र ए तयार झाला म्हणजे कसं होणार? महा अधिक इंद्र तर महाइंद्र असं होत नाही, तर त्याची संधी कशी होते? ए तयार त्यामुळं महेंद्र तयार होते. कशी तयार होते बघ? आपल्याला काय भेटतो? तर महेंद्र भेटतो. आपल्याला काय भेटला आता? महेंद्र भेटला. महेंद्र हा शब्द भेटला. त्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल पाहू. आता आपण ऊच एक्झाम्पल पाहू. आता बघा, प्रश्न अधिक उत्तर. आता प्रश्न अधिक उत्तर संधी करताना काय पाहायचं? पहिल्या शब्दामधील शेवटचा वर्ण. वर्ण पाहायचा, वर्ण, शब्द नाही पाहायचं. तुम्ही न म्हणताल, पण न हा कसा तयार झालाय? तर न अधिक हा न पूर्ण तयार झालाय आपला. तर इथं काय येणार? पहिला अ येणार. आणि उत्तर मधला पहिला हा जो उत्तर आहे त्यातला उ. तर अ अधिक उ काय? व्याख्या पाहू आपण. अ किंवा या स्वरांपुढे ई उ रू आल्यास अनुक्रमे. आता अ पुढे काय आलं? आपला उ आलाय. तर काय तयार होणार? हा दुसरा ओ तयार होणार. तर इथं काय तयार झालं बघा? ओ तयार झाला. म्हणजे प्रश्न अधिक उत्तर अ अधिक उ मध्ये ओ मिसळा तर काय होणार? प्रश्न उत्तर तयार, प्रश्न जो शब्द तयार होणार तो कसा होणार? प्रश्नोत्तर तयार होणार. प्रश्न अधिक उत्तर म्हणजे अ अधिक ओ मिसळला तर ओ तयार झाला. आणि काय भेटला आपल्याला? प्रश्नोत्तर. म्हणजे बघा, तुम्हाला मी जसं सांगतोय, जर तुम्ही उदाहरणं देखील बघत गेले तर तुम्हाला ते क्लिअर होत जाईल. म्हणजे सांगितल्याप्रमाणे वर अ किंवा आ, अ अ आ, अ किंवा आ या स्वरांपुढे ही ई ई ई ई उ रो आलं तर त्याच्या जागी काय भेटणार आपल्याला? ए व र हे भेटणार. पुढे आता आपण काय पाहिलं? तर आपण काय काय पाहिलं? अ मध्ये ई भेटली, अ मध्ये ई मिसळलं आपल्याला ए भेटलं. आ मध्ये ई मिसळलं एच भेटलं. अ मध्ये उ मिसळलं आपल्याला इथं ओ भेटलं. आपण पुढे पाहू, पुढची उदाहरणं पाहू आपण. बघा, गंगा अधिक उर्मी. आता गंगा मधला हा अ आणि उर्मी मधला उ. अ अधिक उ आपण काय सांगितलं मगाशी? ओ भेटणार. म्हणजे गंगा अधिक उर्मी काय तयार झालं? गंगोर्मी. यथा अधिक उचित. यथा मधला आ आणि उचित मधला उ काय तयार होणार आहे? साहजिकच आहे, ओ. अ अधिक उ भेटला तर ओ. ह्याचा काय तयार होणार? यथोचित. आता हे दोन एक्झाम्पल महत्वाचे आहेत. एमपीसी ना हे अशीच ऑड मॅन आउट की आपण कधी विचार करत नाही, अशीच विचारते. ही ना मोरावाळे सरांच्या पुस्तकामधील उदाहरण आहेत. हे उदाहरण ना जशीच्या तसे, मी काय म्हणतोय, ऍज लाईक दॅट, म्हणजे जसेच्या तसे उदाहरणं देखील एमपीसी विचारते, आजपर्यंत विचारते. आता मी जी आपण सर्वांनी आता जे लास्ट इयरचे पासआउट झाले असतील, पण आता बाकीच्यांनी एक्झाम देता आली नसेल, पण आता आम्ही जी प्रिलिम्स दिली एप्रिलमध्ये, त्या प्रिलिम्स मध्ये देखील जी उदाहरणं विचारली होती ती देखील मोराळे सरांच्या पुस्तकामधील उदाहरणं विचारली होती. पण तीच उदाहरणाचा संदर्भ आपण इथे घेतलेला आहे. तर आपण पुढचं एक उदाहरण पाहूया. देवर्षी. आता हा देवर्षी हा शब्द आहे. हा तयार कसा झाला हो? देव अधिक ऋषी. व मधला शेवटचा अ. व मधला शेवटचा तुम्हाला कळतोय ना? व हा, आता हा व कसा तयार होतो? तर हा व असतो ना, पाय मोडलेला असतो. अधिक याच्यामध्ये अ नावाचा काय असतो? स्वर असतो. तर हा अ मधला स्वर आहे ना, तो इथे आला. हा झाला अ. अधिक ही रू, जे ऋषी मधलं पहिलं रू आहे ते रू. मग आपण मागाशी सांगितलेल्या नियमाप्रमाणे अ मध्ये ज्यावेळी अ मध्ये ज्यावेळी रू मिस होतो तर अर तयार होतो. इथं काय झाला? इथे ज्यावेळी आपण अ मध्ये रू मिसळला तर अर तयार झाला. म्हणजे देव अधिक कृषीचं काय होणार? देवर्षी होणार. देवर्षी, देवर्षी आपण म्हणतो, पण त्याच्यामध्ये अर असतो. आणि हा अर कसा तयार होतो? तर असा तयार होतो. आपण एक पुढचं उदाहरण पाहू. महर्षी. महर्षी कसा तयार झाला? महा अधिक ऋषी. आता हा कसा तयार झाला? मी तुम्हाला सांगितलं हे ह पाय मोडलेला ह म्हणजे काय झालं? हे व्यंजन किंवा एखादा वर्ण समजा, आणि त्याच्यामध्ये आ नावाचा काय असणार आहे? स्वर असणार आहे. तर हे काय झालं? आ स्वर जो तुमचा इथं आला महामधला आ, त्याच्यामध्ये रू नावाचं हे दुसरं, म्हणजे त्याच्या पुढील शब्दातील स्वर मिसळला तर अधिक रू अर तयार झाला. आपल्याला काय भेटला? महर्षी. तर अशा प्रकारे एकदम सिंपल प्रमाणे लक्षात ठेवायचं. तर कसं लक्षात ठेवायचं? अ किंवा आ या स्वरांपुढे ई उ रू या हे जर आलं तर काय तयार होणार आहे? ए व र हे तयार होणार आहे. म्हणजे अ किंवा आ
म्हणजे हे अ किंवा यांच्या पुढे इ उ रु म्हणजे हे इ हे उ आणि मी सांगितलेलं रु हे जर आलं तर काय भेटणार आहे तुम्हाला ए ओ र ए ओ र ए ओ आर भेटणार आहे म्हणजे ईश्वर इच्छा हरेश्वर महेंद्र प्रश्नोत्तर. तर तुम्ही काय करा हे जे व्याख्या किंवा हे यांच्या पुढे येणारे शब्द हे तुम्ही लक्षात ठेवा. पण याच्यावर जास्त म्हणजे जर समजत नसेल तर तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा पण पाठ करण्याचा प्रयत्न करू नका. का? कारण जर तुम्हाला आतापर्यंत पॅटर्न आपण बघितलं एमपीसीचा तर एमपीसी कधीच अशा व्याख्या विचारत नाही. म्हणजे असं नाही तुम्हाला येणार किंवा पुढे इ उर्रू आलं तर काय येणार. तर कसं येणार सिंपल येणार ही ईश्वर इच्छा असं येणार. हा आणि ईश्वर इच्छा हा जो ही जी संधी आहे हा कोणत्या प्रकारात दिलाय मग त्यावेळी तुम्हाला ओळखण्यासाठी हे तुम्हाला फक्त एक्झाम्पल सर्व लक्षात पाहिजेत. आणि मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकात जेवढी उदाहरणं दिली आहेत ती जर तुम्ही व्यवस्थित पाहिली किंवा त्यांचा व्यवस्थित सराव केला तर 2-4 प्रॅक्टिस नंतर तुम्हाला कळून जाईल की बाबा महेंद्र हा शब्द गुणादेश मधला आहे. स्वर संधी मधल्या गुणादेश प्रकारातील ईश्वर इच्छा हरीश्वर महेंद्र लंकेश्वर हे वेगवेगळे काय आहे उदाहरण आहेत. आपण आता स्वर संधी मधील 2 पाहिली दीर्घत्व संधीला काय म्हणतो आपण सजातीय स्वर संधी आणि आपण त्यानंतर पाहिलं 2 नंबरचं गुणादेश. आपण आता नेक्स्ट पुढचं पाहणार आहोत. 3 नंबरचा जो प्रकार आहे स्वर संधीमधील पहिला आपण पाहिला दीर्घत्व किंवा संधी. दीर्घत्व म्हणजे जे 2 स्वर एकत्र येणार आहेत ते स्वर एकत्र आल्यानंतर जो आपल्याला शब्द भेटणार आहे किंवा जे आपल्याला स्वर भेटणार आहे तो हा दीर्घ असतो म्हणजे आ असतो मोठा मोठा ई किंवा मोठा उ असतो. त्यानंतर आपण जे दुसरं पाहिलं कोणतं गुणादेश मध्ये काय असणार आहे अ किंवा आ यापुढे ई उ किंवा रु आलं तर जे भेटणारे आपल्याला जे स्वर आहेत ते कोणते असणार आहेत ए ओ आणि अर असणार आहेत. ठीक क्लिअर ओके. मी जे सांगतोय ते तुम्हाला समजतंय ह्या दृष्टिकोनातूनच मी सगळं सांगताय. आपलं लेक्चर संपल्यानंतर आपण डाऊट सेशन ठेवू त्यामध्ये तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. फक्त मी कन्फर्म करण्यासाठी एकदा विचारतो अशोक सर ऐकू येतं ना मी जे सरळ सांगतोय ते व्यवस्थित. मला कन्फर्मेशन द्यावं कोणीतरी म्हणजे मला पुढे प्रोसीड करता हो येईल. सर ऐकू येतंय. ओके ठीक आहे सर. ठीक आहे मुव्हिंग टू द नेक्स्ट पार्ट आपण आता आलेलो आहोत वृद्धादेश. आपण 2 प्रकार पाहिले सजातीय स्वर संधी त्यालाच आपण काय म्हणलं सजातीय स्वर संधी आपण पाहिली त्यालाच आपण दीर्घत्व संधी पाहिली होती. त्यानंतर आपण गुणादेश आणि त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे स्वर संधी मधील वृद्धादेश म्हणजे काय अ किंवा लक्ष द्या स्वर आहे त्या दोन ए येतो. ठीक आहे आणि अ किंवा या म्हणजे परत अ किंवा या स्वरांपुढे ओ किंवा औ म्हणजे हे खाली ओ दिले बघा हा ओ किंवा औ हे स्वर त्या दोघांबद्दल औहा सर येतो याला वृद्धादेश म्हणायचं. एकदम सिंपल आहे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं. मी मागे सांगितल्याप्रमाणे आपण खालून वर जायचं उदाहरणातून व्याख्या समजून घ्यायची. बघा अ किंवा आता इथं अ आहे याच्यामध्ये जर ए आला तर काय होणार आहे आपल्याला भेटणार आहे थोडक्यात सांगायचं तर एंड प्रोडक्ट काय भेटणार आहे आपल्याला तर एंड प्रोडक्ट म्हणजे अंतिम जे आपल्याला भेटणार आहे तर 2च गोष्टी भेटणार आहेत वृद्धादेश मध्ये. एक तर आई भेटणार ए भेटणार आहे किंवा आई भेटणार आहे किंवा हे आऊ भेटणार आहे. तुम्ही बघा इकडं आई आऊ आई आऊ आई आऊ आई एकदम सिंपल. वृद्धादेश म्हणले की 2 स्वर एकत्र आल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे एक तर आई भेटणार किंवा आऊ भेटणार. ठीक आहे बघा आपण कसं ते बघूया आता उदाहरणातून. बघा आता पोट शब्द एकत्र येणारे स्वर संधी आणि जोड शब्द आपण काय पाहू पहिला शकैक किंवा जनैक्य पाहू. जनैक्य आता शकैक हा शब्द आपल्या परिचयातील नाही तर आपण काय पाहूया जनैक्य पाहूया. जनैक्य हा जोड शब्द आहे. बघा जन अधिक ऐक्य तर हा न कसा तयार झाला तर तुम्हाला माहित आहे हा पाय मोडलेला न अधिक त्याच्यामध्ये ज्यावेळी अ हा आपण काय मिसळतो स्वर मिसळतो तर जन हा शब्द तयार झाला म्हणजे पाय मोडलेला जो स्वर आपण मी सांगितला मगाशी त्यामधला हा अ आला आणि एक मधला हा एक आला
तर आपली काय बाबा व्याख्या होती, तर आता आला, च्या पुढे ए आला, आला काय तर काय भेटणार आहे आपल्याला, ए भेटणार आहे. भेटला ए. तर क्षण अधिक एक हे तयार होताना कसं होणार, न आणि आणि ए एकत्र आल्यावर, आणि एकत्र आलं काय होणार, सॉरी जन अधिक आणि ए हे एकत्र आल्यावर काय होणार, जनैक्य. तसं क्षण अधिक ऐक्य क्षणैक्य तयार होणार. आता थोडे करेक्शन पाहिजे, काही झाले तर क्षणैक्य हवा आपल्याला. ठीक आहे, इथं आपल्याला काय भेटणार आहे, तर क्षणैक्य भेटणार आहे. खाली बघा आता, सदैव पहा, सदैव. आपण आता 3 नंबर पाहू, हे पाहू शब्द. हा सदा हे एक शब्द आहे आणि एव हा एक शब्द आहे. सदा मधला आ, इथं आ आला, आणि आपण काय म्हणलो होतं, आ यांच्या पुढे ए किंवा ऐ, आता काय आला, ए आला, तर आपल्याला काय भेटणार आहे, एच भेटणार आहे. म्हणजे सदा अधिक एव, सदा अधिक एव हे तयार कसं होणार, तर हे काय झालं, आई झालं, म्हणजे सदैव होणार. झालं सदैव, सिंपल. पुढे बघा आता, शेवटचं एक्झाम्पल बघा, काल अधिक ओघ. काल अधिक ओघ मध्ये ल मधला शेवटचा स्वर कोणता असणार आहे, तर असणार आहे. कोणता असणार आहे, आणि ओघ मधला पहिला शब्द, ओघ या शब्दामधील पहिला जो स्वर आहे तो कोणता आहे, ओ आहे. आणि आपण ओ आहे, आणि आपण सांगितलेल्या व्याख्येप्रमाणे किंवा आ यांच्या पुढे, आता बघा ही इथपर्यंत एक व्याख्या आहे अशी, पुढं आणि इथून एक व्याख्या आहे, किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ. आता पुढे काय आला, तर औ आला, तर काय भेटणार आहे आपल्याला, औ भेटणार आहे. म्हणजे आता ह्याचं औ भेटला म्हणजे काय झालं, तर काल अधिक ओघचं कालौघ झालं. तुम्ही जर ही जोड शब्द व्यवस्थित पाहिले तर हे आहेत ना, हे आई किंवा औ याच प्रकारातले, म्हणजे कैक, जनैक्य, सदैव, विघेश्वर्य, कालौघ, म्हणजे आई किंवा औ. त्यामुळे याला वृद्ध्यादेश म्हणतात. याच्यात काय होते, वृद्धी होते. वृद्धी म्हणजे काय होते, तर ऍड होते. याच्यामध्ये काय झालं, की ते ऍड झाली, आणि ऍड झाल्यानंतर हे आपल्याला जे भेटलेले जे आहेत ना, जे शब्द आहेत किंवा भेटलेले जे हे जे स्वर आहेत, हे काय झाले, तर आई आणि औ हे दोनच आहेत. त्यामुळे यांना काय म्हणतात, तर वृद्धी झाली, त्यामुळे वृद्ध्या देश झाले. आपण पुढचे एक उदाहरण पाहू. आता इथं बघा, आपण पाहू, गंगा अधिक ओघ. आता गंगा मधला हा आ झाला, आणि ओघ मधला ओ आला. आ अधिक ओ काय झाला, तर औ झाला. आ अधिक ओ जर औ झाला, तर गंगाधी ओघ काय होणार, गंगौघ होणार. झालं, गंगौघ. आपण एक शेवटचं उदाहरण पाहूया, रमा अधिक औदार्य. आता आपण इकडे रमा अधिक औदार्य, मा मधला आ आला, आणि औदार्य मधला हा औ आला. आला का इथं, आ आणि औ काय झाला, औ. म्हणजे रमाधिक औदार्य, आ अधिक औ एकत्र आल्यानंतर काय होणार आहे, रमौदार्य. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर, ही जी व्याख्या आहे ही नेहमी एक किंवा येत असणार आहेत. त्यामुळे भेटणारे जे शब्द आहेत किंवा जे भेटणारे जे स्वर आहेत ते कोणते असणार आहेत, आई, आई किंवा औ. तुम्ही अभ्यास करताना ही उदाहरणं फक्त लक्षात घ्या तुम्ही. ते तुम्हाला हे एकदम सिंपल आहे. हे जे वरचं आहेत ना, हे एक 2-3 वेळा वाचलं ना, तुम्हाला एकदम सिंपल मध्ये, किंवा आपली टेस्ट झाली त्यानंतर आपण जर आपण टेस्ट घेतल्यानंतर आपण जे अनालिसिस घेतो त्यावेळी तुम्हाला आणखीन एकदा क्लिअर होऊन जाईल. हे सर्व सोपं आहे, पण तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. समजा तुम्हाला पेपरला दिले सदैव, समजा दिलं, तर आपण पुढचं एक्झाम्पल बघू. तुम्हाला जर पेपरला आलं, वनौषधी हा शब्द संधीमधील कोणत्या प्रकाराचा आहे, कोणता, वनौषधी हा शब्द संधीमधील कोणत्या प्रकारचा आहे, तर तुम्ही कसं करणार, वनौषधी जर ढोबळ मानाने पाहायचं म्हणलं तर एकदम लक्षात येतं जातं की वन, आपण फोड कशी करणार, तर वन अधिक औषधी करणार, म्हणजे इथे केल्याप्रमाणे अशी वन अधिक औषधी. ठीक आहे, अशी वन अधिक औषधी. न मध्ये न ची जर फोड केली तर तुम्हाला माहिती आहे न मध्ये काय असतं, पाय मोडलेलं न आणि इथं आला, आणि इकडं काय झाला, औषधी मधला औ आला. आपल्या व्याख्येप्रमाणे आणि आ यांच्या पुढे अ आणि आ यांच्या पुढे औ जर आलं तर आपल्याला काय भेटतं, औ भेटतं. त्यामुळे हा कोणत्या प्रकारातील संधी आहे, तर वृद्धादेश मधली संधी आहे. वृद्धादेश म्हणजे किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ए आलं तर एच भेटतो, आणि किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा ओ आलं तर औच भेटतो. म्हणजे भेटणारे जे एंड प्रोडक्ट आहेत हे नेहमी काय असणार आहेत, आई किंवा औ, आई किंवा औ, आई किंवा औ, आई किंवा औ, म्हणजे जनैक्य, सदैव, विश्वेश्वर, कालौघ. ठीक आहे, तर अशा प्रकारे
संधीमधील आपण आता तिसरा प्रकार पाहिला. पहिलं पाहिजे ते सजातीय स्वर संधी, नंतर गुणादेश, आणि तिसरं आपण पाहिलं वृद्धादेश. ठीक आहे. आणि आपण आता संधीमधील सर्वात शेवटचा आपण आता संधीमधील स्वर संधीमधील चौथा एक प्रकार आहे, तो प्रकार आपण आता पाहणार आहोत. आपण वृद्धादेश पाहिल्यानंतर आपण आता काय पाहणार आहोत, तर चौथा प्रकार. आणि या चौथ्या प्रकाराचं नाव काय आहे, तर यनादेश. यनादेश हा स्वर संधी यामधील चौथा प्रकार आहे. तर कन्फ्युज व्हायचं नाही, थोडे शब्द जड आहे ते. वृद्धादेश, गुणादेश, सजातीय स्वर संधी, परत आता यनादेश. तर याच्यामध्ये थोडे शब्द जड आहेत, पण जसं तुम्ही वाचत जाणार किंवा जसं तुम्ही टेस्ट एमसीक्यू सॉल्व्ह करत जाणार, तर तुम्हाला त्या गोष्टींचा अंदाज येत जाईल. ठीक आहे. तर यनादेशची पहिला आपण काय पाहू, व्याख्या पाहू. व्याख्या काय, ई उ रू हे काय आहेत, स्वर आहेत. आता ऱ्हस्व किंवा दीर्घ यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास, आता बघा, आता ई उ रू हे काय, ई उ रू, ऱ्हस्व किंवा दीर्घ यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास, म्हणजे ई बद्दल य होतो, उ बद्दल व येतो, रू बद्दल र हे वर्ण येतात. या प्रकारची संधी होताना ई उ रू, आता बघा, ई उ रू बद्दल काय होतं, य वर असे आदेश होतात, त्यांना यन आदेश म्हणतात. यन अधिक आदेश असे म्हणतात. य वर यांच्याबद्दल अनुक्रमे ई उ रू आल्यास त्यांना संप्रदान म्हणतात. बघा, जर हे ई उ आणि रू यांच्याऐवजी जर य वर आलं तर काय होतं, तर यनादेश होतो. आणि सेम उलट, जर य वर यांच्याबद्दल रू आलं तर त्याला म्हणायचं संप्रसारण. हे आता फक्त लक्षात ठेवायसाठी तुम्हाला महत्वाचं आहे. यनादेश म्हणजे काय, तर आपण तुम्हाला जर आठवत असेल तर आपण वर्ण विचारांचा अभ्यास करताना यनादेश पाहिलं होतं की ई उ रू यांना ज्यावेळी य वर रिप्लेस करतात किंवा त्यांना जे बदलतात तर त्यांना आपण यनादेश म्हणतो. आणि त्याच्या बरोबर उलट य वर यांच्यामध्ये जर रू आलं तर त्याला संप्रसारण म्हणतात. तर संप्रसारण हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला पेपरमध्ये असं येऊ शकतं किंवा असं की य वर यांच्याबद्दल अनुक्रमे ई रू आल्यास त्याला खालीलप्रमाणे काय म्हणतात, तर तिथं ऑप्शन देणार, यनादेश, संप्रसारण, गुणादेश आणि दीर्घत्व संधी. तर तुम्हाला माहित पाहिजे संप्रसारण म्हणजे य वर यांच्याबद्दल ई व रू हे येणं म्हणजे याला म्हणायचं संप्रसारण. हे झालं यनादेश आणि संप्रसारण. सिंपल. ई व रू जर आले शब्द संधी करताना शेवटच्या शब्दामधील जर स्वर हा ई व रू असेल तर त्याच्याबद्दल संधी तयार होताना ती काही होती, य वर अशी होती. आता एक्झाम्पल द्वारे आपण पाहू. इथे दिले बघा, आता इथे भरपूर एक्झाम्पल दिलेत. आपण एक मोजके 2-4 एक्झाम्पल पाहू आणि तुम्हाला मी क्लिअर करून सांगतो. संप्रसारण दिले, हे संप्रसारणची उदाहरण आहे. शेवटी सार घ्यायचं आहे ठळक मध्ये. आपण काय पाहिलं, एकदम सिंपल, ई उ आणि रू यांच्याबद्दल आपल्याला काय भेटणार आहे, य व आणि र. आता ते कसं भेटणार आहे ते पाहू आपण. पहिलं उदाहरण बघूया आपण. आता हे तर तुम्हाला बऱ्यापैकी कळलंच. प्रित्यर्थ, आता इथं बघा, प्रित्यर्थ हा काय दिलाय, उदाहरण दिलंय. प्रित्यर्थ कसा तयार झाला, प्रीती अधिक अर्थ असा प्रित्यर्थ तयार झाला. तर प्रीती हा शब्द कसा तयार झाला, तर प अधिक र अधिक ई अधिक त अधिक ई. आता ही आपल्याला महत्वाची शेवटची. आणि त्याच्यामध्ये अर्थ हा कसा तयार झाला, तर अ अधिक र अधिक थ अधिक अ. हे काय झाले, ज्यावेळी वर्ण एकत्र आले त्यावेळी हा शब्द तयार झाला. आणि हे दोन शब्द ज्यावेळी एकत्र आले त्यावेळी या संधी, ही प्रित्यर्थ नावाची संधी आपल्याला भेटली. आता बघा, प्रीती, आता आपण मगाशी पाहिलं, प्रीती म्हणजे ती, या ती मधले जे शेवटचा शब्द आहे त्या ती मधली शेवटचा वर्ण म्हणजे स्वर कोणता, तर ई. आता ई मध्ये अ आला, काय झाला, ई मध्ये अर्थ मधला अ आला तर य झाला. बरोबर आहे.
आता मगाशी जर तुम्हाला सांगितलं तर ई बद्दल आपल्याला काय भेटणार आहे? य. असंच लक्षात ठेवा. ई बद्दल य, उ बद्दल व आणि रू बद्दल र. तर आपल्याला ई मध्ये हा अ आला, आपल्याला काय भेटला? य. मग डायरेक्ट लक्षात ठेवायचं आपल्याला य भेटणार आहे. म्हणजे आपल्याला य भेटणार आहे म्हणजे प्रत्यर्थ हा जोड शब्द भेटणार आहे. तर प्रीती अधिक अर्थ ह्या ज्या आपण संधी करतो तर हे हे प्रीतीमधली ही ई आणि ई अधिक अ हा काय तयार होणार आहे? आपल्याला य भेटणार आहे. सिंपल, एकदम रिप्लेसमेंट लक्षात ठेवा. जर ई आली तर लक्षात ठेवायचं डायरेक्ट आपल्याला काय घ्यायचंय? तिथं य घ्यायचंय. प्रीती अधिक अर्थ मध्ये ई आला तर त्याला रिप्लेस करणार आहे, य करणार आहे आणि काय होणार आहे? आपल्याला प्रित्यर्थ भेटणार आहे. आपण आणखीन एक उदाहरण बघूया. आता हे आपण उदाहरण बघूया, अतिउत्तमचं पाहूया. आता बघा, अति ती मधली काय इथं? ई. ई आलं तर सरळ लक्षात ठेवायचं, ई कुणाला रिप्लेस करणार आहे? इथं याला. इथं य आलं, मग अति अधिक उत्तम य आणि ही उत्तम मधला उ इथे आहेच. हे काय होणार? यू झालं. म्हणजे यू झालं म्हणजे अतिगत उत्तम काय भेटणार आपल्याला? अत्युत्तम. ठीक आहे. आणखीन एक उदाहरण पाहूया आपण. इकडे शेवटचं उदाहरण पहा, नदी अधिक अर्पण. आता दी मधली ई कशी आहे? दीर्घ ई. आता आपण सांगितल्याप्रमाणे ई आली तर ई कशाने रिप्लेस होणार आहे किंवा कशाने त्याची बदलणार आहे? तर य. इथं आपल्याला य भेटला आणि य मधला हा पुढचा अर्पण मधला अ जर मिसळला तर आपल्याला पूर्ण य भेटला. तर नदी अर्पण कसं होणार? नद्यर्पण हा शब्द आपल्याला भेटला. पुढे उदाहरण पाहूया. आपण मगाशी काय पाहिलं? ई आलं तर य. आता उ आलं तर आपण पाहूया, एक उदाहरण पाहूया आपण. आता आपण एक दररोजच्या वापरातील उदाहरण पाहूया. आता बघा, सु अधिक आगत. सु अधिक आगत. आता सु कसा तर झालं? तर स अधिक उ म्हणजे उ हा काय झाला? त्यातील स्वर झाला. आणि आता आपण ते पाहिलं होतं मगाशी. आता ई आलं तर आपण काय घेणार होतो? ई जर आलं तर आपण य घेणार होतो. पण उ जर आलं तर आपण काय घेणार आहे? व घेणार आहे. म्हणजे उ कशाला रिप्लेस करणार आहे? तर व ला. म्हणजे मगाशी ई जर आलं तर ईच्या जागी जे आपण य घेणार होतो, पण उ जर आलं तर आपल्याला काय घ्यायचंय? व. बघा आता इथं सुम मधलं उ आलं त्यामुळे आपण काय घेणार? आपण सरळ काय घेतलं? व. आणि त्याच्यामध्ये आगत मधलं आ म्हणजे काय भेटलं आपल्याला? वा. म्हणजे स्वागत. म्हणजे आपल्या दररोजच्या वापरातील जो शब्द आहे स्वागत, त्या स्वागत या शब्दाच्या संधी विग्रह सु अधिक आगत असा होतो. आणि त्याच ह्याला आपण काय म्हणतो? तर यनादेश. यनादेश मधील जो प्रकार आहे तर स्वागत हा जो शब्द आहे तो यनादेश स्वर संधी प्रकारातील एक उदाहरण आहे. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आपण दुसरं काय सांगितलं? ई झालं, उ झाला आणि जर रू आलं. ई उ रू आलं तर आपण काय करणार होतो? ई ला य, उ ला व आणि रू ला र. बघा आता इथं र आलं. समजा एक उदाहरण घेऊया आपण, पितृ अधिक आज्ञा. आता तृ मधला हा काय? तृची जर फोड केली तर तृची फोड कशी होणार आहे? त. हा त अधिक हा रू. हा रू इथं आला. ठीक आहे. रू मध्ये ज्यावेळी आपण आ मिसळतो तर आपल्याला र तयार होतो. रूच्या जागी काय घ्यायचं? सरळ आपल्याला र घ्यायचंय. आणि र मध्ये आ मिसळला तर रा तयार झाला. म्हणजे पितृ अधिक आज्ञा हा पित्राज्ञा तयार झाला. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही, मी जे सांगतोय ते कन्सेप्ट आहे, ते एक संकल्पना आहे, ती समजून घ्या. पण ही जी उदाहरणं आहेत ना, हे उदाहरणं जोपर्यंत तुम्ही सॉल्व्ह करणार नाही, जोपर्यंत तुम्ही याचा प्रॅक्टिस करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. जितकी उदाहरणं दिलेली आहेत ना, ती तेवढीच्या तेवढी, साधारण किती 100 उदाहरणं असतील, ती 100 उदाहरणं जर तुम्ही लिहून काढली ना आणि त्याची जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला कळून जाईल की बाबा अन्वेषण. अन्वेषण कसं आहे? अणु अधिक एशन. अणु मधला न हा उ आणि पुढे येणारा स्वर ए. तर ऊच्या जागी काय घ्यायचं आपल्याला? सरळ व घ्यायचंय. आणि व मध्ये ए मिसळलं तर वे झाला. त्यामुळे अधिक ऐशन काय झाला? अन्वेषण हा शब्द तयार झाला. तर अशा प्रकारे आपण हे काय पाहिलं? यनादेश मधील यनादेश पाहिला. आणि मगाशी आपण काय पाहिलं होतं? यनादेशच्या बरोबर उलट काय हो? तर य व र यांच्याबद्दल अनुक्रमे ई उ रू. म्हणजे याच्या एकदम उलट. बघा आता पुढं. बघा आता आपण मगाशी पाहिलं होतं. आता आपण एक उदाहरण बघू आणि तुम्हाला कळून जाईल. आता नयन. तर नयन मध्ये ने अधिक अन. आता इथं काय आला? ए आला. तर आपण ए आल्यावर काय घेणार? सरळ आपण त्याला काय घेणार? होय. म्हणजे हे काय तयार झालं? नयन. आता गायक. गायक आपल्याला दररोजच्या
काय म्हणतात, दररोजचा शब्द आहे. गायक 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 गायन आपण म्हणत असतो. तर गायक कसा तयार झालाय, तर गायक हा वाटताना गायक वाटतो, पण याची संधी वगैरे कशी आहे, तर गै अधिक अक. ओके. तर गै मधला जो गै, ग अधिक ए, आई. आई हा काय आहे, त्यातला स्वर आहे. आणि आईच्या जागी आपण काय घेतो, तर आय घेतो. ठीक आहे. तर आय म्हणजे आईच्या जागी आय आला, त्यामुळे इथं आय असा तयार झाला. आणि गै अधिक आय म्हणजे गा यक, यक यक तयार झाला, त्यामुळे इथं गा यक तयार झाला. त्याच प्रकारे जर तुम्ही एकदम शेवटचं उदाहरण पाहिलं, रावण, तर कसं आहे बघा, रावणची फोड अशी आहे, रौ अधिक अन. तर रौ मधला हा शेवटचा औ, आणि औच्या जागी आपण काय घेतो, तर आव, म्हणजे रौ अधिक अन हा आव तयार झाला, म्हणजे रा वन झाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे काय झालं, संप्रसारण, म्हणजे य व र यांच्याबद्दल अनुक्रमे इ व रू आल्यास त्यांना संप्रसारण असे म्हणतात. त्याची पुढीलप्रमाणे संधी आपण पाहिली. तर यांना दिवशी एकदम सोपा आहे. इ व रू यांच्याबद्दल य व रू, ई, हे आता ई, हे ई, हे ई यांच्याबद्दल काय येणार आहे आपल्याला, ई उ आणि रू बद्दल आपल्याला काय घ्यायचं आहे, तर य व र, आणि य व र यांच्याबद्दल अनुक्रमे आपल्याला ई व रू आले संप्रसारण होतं. तर मी संकल्पना सांगतोय, त्या संकल्पना लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. त्या लक्षात घ्या, त्या पाठ करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. पण जेव्हा तुम्ही लिहिता यनादेश, तर यनादेश मध्ये 4-5 उदाहरणं तुम्ही किंवा 10-15 उदाहरणं तुम्ही घ्या आणि ते तुम्ही प्रॅक्टिस करा, सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करा इन द सेन्स तुम्ही ते लिहून काढा एखाद्या पेजवर, तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही. ठीक आहे. आपले 4 प्रकार कोणते, दीर्घादेश, तर अ आ, तर दीर्घादेश मध्ये काय होतो, आ आपण पाहिला. वृद्धादेश मध्ये काय होतो, आज होतो. ई ई, ई आणि ई हे वृद्धादेश मध्ये काय होतात, ई होतात. गुणादेश मध्ये काय होतं आपण पाहिलं बघा, ईचा गुणादेश मध्ये काय होतो, ए होतो. वृद्धादेश मध्ये आई होतो. आणि आपण आताच पाहिलं, ईचा काय होतं यनादेश मध्ये, य होतो. ठीक आहे. स्वर कोणता आहे, उ उ, तर दीर्घादेश हे झाले स्वर. आता दीर्घादेश मध्ये त्याचा काय होणार, ऊचा उच राहणार. गुणादेश मध्ये ओ होणार. वृद्धादेश मध्ये औ होणार. आणि यनादेश मध्ये आपण पाहिलं, ऊचा काय होतो, व होतो. नंतर रू रू, रूचा इथे रूच राहणार. गुणादेश मध्ये अर राहणार. वृद्धादेश मध्ये आर, आणि यनादेश मध्ये र होणार. आणि रुलू, रुलूचं उदाहरण नाही आलं, कृप्ती, कृप्ती नावाचं एकच उदाहरण आहे. रुलूचं एक शब्द आहे. रुलू ह्या वर्णावरून एकच शब्द आहे, तो म्हणजे कृप्ती. तर रुलूचं काय होणार, लच होणार. तर अशा प्रकारे आपण संधीचे टोटल 3 प्रकार पाहिले, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. हा, आणि ह्या स्वर आपण सुरुवातीपासून छोट्याच मी हे घेतो. तर आपण काय पाहिलं, तर सर्वात पहिला संधीची डेफिनेशन पाहिली, संधीची व्याख्या पाहिली. संधी म्हणजे काय, तर 2 शब्द एकत्र येणे. त्यानंतर आपण काय पाहिलं, ती जडणघडण. आपल्याला वाटतं ईश्वर हा शब्द आहे, पण ईश्वर हा शब्द कसा तयार होतो ते आपण पाहिलं. तर हे ई, मग त्या पाय मोडलेला श, त्याच्यात हा स्वर, मग पाय मोडलेला व, त्यात मग हा स्वर र आणि हा. अशा प्रकारे ईश्वर हा शब्द तयार होतो. आणि ईश्वर आणि इच्छा हे 2 शब्द जे एकत्र येतात, तर ईश्वर इच्छा नावाचा एक शब्द तयार होतो, त्याला संधी म्हणतात. नंतर संधीचे प्रकार किती, तर 3. कोणती कोणती, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. तर स्वर संधीमधील, स्वर संधीचे एकूण प्रकार, दीर्घत्व संधी. स्वर संधीचे प्रकार कोणते, दीर्घत्व संधी, गुणादेश, वृद्धादेश आणि यनादेश आपण पाहिले. तर दीर्घत्व संधी म्हणजे काय, शेवटी जे अ आणि आ किंवा ई याच्यामध्ये आपण जे त्याच तो स्वर मिसळतो, तर आपल्याला जे भेटणार आहे ते काय भेटणार आहे, आ ई किंवा उ, याच्यापेक्षा जास्त काही भेटणार नाही. 3 शब्द आपल्याला भेटणार आहे, आ ई उ, आणि हे कसे असणार आहेत, तर दीर्घ असणार आहेत. त्यामुळे ही झाली दीर्घत्व संधी. दीर्घत्व संधीचं दुसरं नाव सजातीय स्वर संधी. त्याच्यानंतर पुढचा आहे गुणादेश. गुणादेश एकदम सिंपल, अ किंवा या पुढे ई उ रू आले, तर त्याच्याबद्दल काय होतं, ए ओ अर होतं. आपण पाहिलं, अ किंवा आ आपण पाहिलं, अ अ अ यांच्या पुढे हे इ उ आले, इ उ आले, तर काय भेटतं आपल्याला, ए ओ अर भेटतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. फक्त गुणादेश मध्ये काय होतं, अ किंवा आ यांच्या पुढे इ आलं तर ए ओ र असं आपल्याला भेटतं. हा, पण अभ्यास करताना तुम्हाला काय करायचं आहे, हे पहिलं लिहायचं, ईश्वरेच्छा. पेपरात काय विचारतात, तर
पेपरात असं कधीच विचारत नाहीत ईश्वर इच्छेची पूर्ण फोड करा किंवा हे करा. पेपरात काय विचारतात, ईश्वर इच्छा ह्या जोड शब्दाचं काय करा, संधी वगैरे करा. तर तुम्हाला एवढं माहित पाहिजे, ईश्वर इच्छा याचं संधीचा विग्रह ईश्वर अधिक इच्छा, इतकं जरी माहित असेल ना तरी सफिशियंट आहे. आणि ईश्वर इच्छा हा शब्द कोणत्या स्वरसंधी प्रकारातील आहे, तर गुणादेशा स्वरसंधी प्रकारातील आहे. तुम्हाला दोन गोष्टी माहित पाहिजेत, जोड शब्द, त्याचा संधी ईश्वर अधिक इच्छा, आणि तो कोणत्या प्रकारातील आहे, तर तो गुणादेशा प्रकारातील आहे. हे फक्त कळण्यासाठी आहे सगळं बाबा, ईश्वर इच्छेची फोड कशी झाली किंवा त्या कशा तयार झाला, त्या कळण्यासाठी सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत आपल्याला. नंतर आपण काय पाहिलं, तर वृद्धादेश पाहिलं. वृद्धादेश एकदम सिंपल, अ किंवा यांच्या पुढे ए किंवा ए आलं तर आई भेटतो, आणि अ किंवा यांच्या पुढे आऊ आला तर आपल्याला आऊ भेटतो. बघा इथं आई आई, पुढं आऊ आऊ. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे जनक्य, सदैव, विश्वेश्वर, कालौघ. हे तुमच्या टीप ऑफ टंग असले पाहिजेत. म्हणजे वृद्धादेश म्हणजे तुम्हाला पाहिजे कालौघ, वनशती, उदाहरण तर प्रदेश. त्याच्या पुढे आवडता पहिला यनादेश, मी सांगितलं ई उरू, त्याला काय फक्त तुम्हाला एक्झामला असं येऊ शकतं, यनादेश म्हणजे काय, ई व रू याच्या जागी वर असं तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतं, आठवलं पाहिजे. ई व रू याच्या जागी जर य वर आलं तर यनादेश, आणि य वर यांच्या जागी उरू आलं तर संप्रसारण झालं. मग याची उदाहरणे तुम्ही लिहून घ्या. इत्यादी इत्यादी उदाहरण लिहायचं, इत्यादीची फोड करायची. इत्यादी आधी, इत्यादी आधी कसं आलं तर इ आधी का ला रिप्लेस केलं यन, हा झाला यनादेश. यनादेश जर लक्षात ठेवायचं तर लक्षात ठेवा य व र याच्यावर यनादेश तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि त्यानंतर आपण पाहिलं संप्रसारण, त्याला त्यानं रिप्लेस उलट, य व रच्या जागी इउर. आणि नंतर हा सार, जो आपल्या मोरावाळे बेसरांच्या पुस्तकात दिलाय. तर आज लेक्चरला